जर तुम्ही अजूनही सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला नवीन असाल तर सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा। लोढा बिल्डराच्या दलालांनी हिस्साफोड करण्यासाठी गेले शेतकऱ्यांना घेऊन, पण शेतकऱ्यांची 445 गुंठे जागा लोढा बिल्डरांनी घेतली लिहून। आमची द्या आम्हाला जागा, अन्यथा आत्महत्या करून लोढा बिल्डर व झोपलेल्या सुस्त प्रशासनास करणार जागा। याबाबत लोढा बिल्डरांचे स्वीय सहाय्यक बाबू सिंग म्हणाले, पूरी जानकारी लेके करूंगा बात। तर अधिकारी सागर जायसवाल म्हणाले, MMRDA ने दिया जमीन का ताबा, किसानों ने काम में दखल अंदाजी की तो हम पुलिस बंदोबस्त लेंगे बाबा। ज्या दलालांनी शेतकऱ्यांचे केले जीवन व्यर्थ, ते दलाल फोन उचलण्यास ठरले असमर्थ। मौजे हेदुटणे तालुका कल्याण येथील ही शेतकऱ्यांची वाताहत होणाऱ्या घटना रोजच्या रोज वाढतच चालल्या आहेत। परंतु राज्याचे सामान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मायबाप लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। तलाठी सजा हेदुटणे गट नंबर 33/5, 32/1, 32/1 अशी एकूण 445 गुंठे जागेवर लोढा बिल्डरांनी दलालांना संगनमत व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन 445 गुंठे जागेचा एकाच दिवशी सर्व दस्तऐवजाची लिखापिढी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली। त्या फसवणुकीला विरोध म्हणून गट नंबर 33/5, 32/1, 32/1 या जागेतून MMRDAचे प्रशासकीय कार्य प्रगतीपथावर आहे। शेतकऱ्यांच्या जागेतून शासकीय प्रकल्प उभारला जात असताना हेदुटणे गावचे शेतकरी नरेश भंडारी, देवा भंडारी व त्यांच्या आईने या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे। भंडारी कुटुंबियांतील काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला, तर नरेश भंडारी व देवा भंडारी यांना जमिनीच्या बदल्यात जमीनच हवी आहे। त्यामुळे त्यांनी MMRDAच्या प्रकल्पाला विरोध करून काम थांबवले आणि लोढा बिल्डरचे स्वीय सहाय्यक बाबूसिंग राजगुरू, बिल्डर दीपक लोढा व त्यातील दलाल गुरुनाथ भंडारी, विलास भंडारी, हनुमान भंडारी यांनी फसवणूक केली। जोपर्यंत आमची जागा आम्हाला लोढा बिल्डर देत नाही तोपर्यंत या कामास अडथळा निर्माण करणार, योग्य तो निर्णय न घेतल्यास शेतकरी आत्महत्या करणार असा इशारा शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना दिला। काय नाव आहे तुमचं? मी देवा भंडारी, राहतो हेडुसनला। माझी जागा काय सांगणार, काय मॅटर आहे ते बिल्डरांशी आणि तुमच्याशी? लोढा बिल्डरशी एजंट लोकांनी नेला, विलास भंडारी, आलमन भंडारी, गुरु भंडारी माझ्या वडिलांना नेला आणि त्यांना सांगितलं का हिस्से पोर करायची आहे जागा आणि त्या लोढा बिल्डरच्या नावावर जागा केली। तर आज इथे काम करायला येतात, आज मी शेती करतो, इथे शेती करतो, आज पोलीसवाले घेऊन येतात आणि डायरेक्ट माझी शेता पुंजायला लागले। तर हे नाही जमणार ना, अन्याय आहे मोठा हो। तर आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे? काय करणार पुढचं पाऊल? असं का आम्ही इथं आत्महत्या करणार? काय करू आम्ही? आता एवढी जागा आम्हाला घर बांधायला जागा नाही ठेवली हवी। हा, त्या एजंट लोकांनी आमची जागा क्लिअर करून द्यावी, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे। आम्हाला जागा द्यावी, क्लिअर करून द्यावा। कोणती साली व्यवहार झाला होता? 2018ला। बिल्डरांनी पेमेंट दिली होती? पेमेंट ज्या शेतकऱ्याला जागाच नाही विकायची तर पेमेंट घेईल कशाला जी? जर त्याला विकायचे असते त्याच्या अकाउंटवर पैसे असते। ज्या शेतकऱ्याला जागाच नाही विकायची तो पैसे घेईल कशाला त्यांचे? त्यांनी नेलेला हिस्से पोर करायला आणि लोढाच्या नावावर जागा केली। प्रशासनाची काय मागणी आहे तुमची? प्रशासनाची अशी मागणी आहे की मला जागा यावी, क्लिअर करून द्यावी, दुसरं मला काहीच नाही पाहिजे यांचा। माझ्या बाबांची माझी हिश्श्याची जागा आहे ती मला क्लिअर करून द्यावी यावी। आमची जागा आम्हाला क्लिअर करून द्यावा, त्याही तसं काय नाही आम्हाला। आम्हाला ती जागेसाठी आम्ही या करता आवरी लावायला लावतो, आम्ही सगळं काही करतो। आमची जागा आम्हाला क्लिअर करून द्यावा, दुसरं काहीच नाही। नरेश नाना भंडारी, राहणार हेदुटणे गाव। माझ्या वडिलांना नेलं होतं, ते जागा सातबाऱ्यावरती म्हणजे
जागा वेगळी करून देण्यासाठी नेले होते. बाकीच्यांना जागा विकायची आहे, त्यांना संमती देण्यासाठी माझ्या वडिलांना घेऊन गेले होते आणि त्यांनी तिकडे त्यांच्या नावावरती परस्पर करून घेतले. त्याच्यात बाबू सिंग, लोढाचे डायरेक्टर दीपक लोढा आणि त्यांचे कुलमुखत्यारपत्र ते घेणारे 10-12 जण ते लोढाच्या ऑफिसमध्येच काम करतात. त्यांनी ती पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी घेऊन खोट्या साईन म्हणजे बाबांना फसवून त्यांनी साईन घेऊन त्यांनी त्यांच्या नावावरती पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि त्या बेसवरती त्यांनी खरेदी खत वगैरे सर्व ठिकाणी त्यांनी ते केलेले आहे. आणि आजपर्यंत माझ्या वडिलांना काही जागाही दिली नाही आणि 1 रुपयाही दिला नाही आहे. तर त्यासाठीच आम्ही इथे जागेवरती येतो, जागेवरती ते काम चालू आहे ते थांबवायचा प्रयत्न करतो, तर पोलीस येतात इथे. तर याबाबत लोढा बिल्डरांचे स्वीय सहाय्यक बाबूसिंग राजगुरू यांना शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की इसके बारे में मैं पूरी जानकारी लेकर बात करूंगा. तर MMRDAचे अधिकारी सागर जयस्वाल यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिली प्रतिक्रिया. हेलो सर, सागर जयस्वाल बोलते हो? हाँ बोल रहा हूँ सर जी, मैं पत्रकार कामले बोल रहा हूँ सिद्धेश्वर वार्ता न्यूज से. हाँ बोलिए सर. सर जी, जो आपने काम लिया है MMRDA का, हाँ जो कल किसान लोगों ने आपका काम बंद कर दिया था, तो उनके बारे में आपको कुछ कहना है कि आपके काम में? नहीं सर, हमें तो MMRDA ने हमको तबापोती दिया है और हमको काम करने को बोला है, हम उसके जैसे काम कर रहे हैं. अच्छा, उसके बारे में उसके वाला मेरा कुछ भी नहीं इशू है. नहीं सर, मेरा कहना ये है, अगर एक किसान लोग का जो मुआवजा है वो अपने को इसमें कुछ भी हमको नहीं पता है उसके बारे में, हमको कुछ भी डिस्कशन नहीं मालूम उस चीज के बारे में. हमको तबापोती गवर्नमेंट ने दिया है, हमने तबापोती के हिसाब से काम कर रहे हैं. अच्छा, तबापोती आपको दिया गवर्नमेंट ने? हाँ दिया है ना हमको. जी जी जी. नहीं, अगर ये किसान लोगों ने काम में व्यत्यय डाल दिया तो आपका काम तो बंद हो जाएगा. डालेंगे तो तबापोती, मैं तो पुलिस प्रोटेक्शन लेने को बोला साहब लोग ने मेरे को. अच्छा, आप पुलिस प्रोटेक्शन लेके काम करोगे? हाँ, MMRDA ने बोला कि पुलिस प्रोटेक्शन ले लो. जी जी जी, कोई बात नहीं. थैंक यू सर. और सिद्धेश्वर वार्ता से बातचीत की आपने, धन्यवाद सर. तर लोढा बिल्डरांचे दलाल गुरुनाथ भंडारी, हनुमान भंडारी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोनवर बोलण्यास असमर्थता दर्शवली. तर विलास भंडारी यांचा फोन बंद होता. आता स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधाला लोढा बिल्डरांच्या माध्यमातून न्याय मिळतो की न्यायासाठी शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरू शकणार आहे. कॅमेरामन अशोक पांडेसह मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली. तर लोढा बिल्डरांचे दलाल गुरुनाथ भंडारी, हनुमान भंडारी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोनवर बोलण्यास असमर्थता दर्शवली. तर विलास भंडारी यांचा फोन बंद होता.
आता स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधाला लोढा बिल्डरांच्या माध्यमातून न्याय मिळतो की न्यायासाठी शेतकऱ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते हे